कित्येक वर्षांपासून गोवा राज्यातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनांची अनमोड येथील अबकारी चेक नाक्यावर गोवा बनावटीच्या दारूची तपासणी करण्यात येत होती व याचबरोबर याच ठिकाणी पोलिसांकडूनही एखादी अनधिकृत वाहतूक होत असल्याचं पाहणी करण्यात येत होतं। परंतु गेल्या 10 दिवसांपासून पोलीस विभागातर्फे अबकारी चेक नाक्यापासून 30 मीटर अंतरावरच आणखीन एक चेक नाका उभारण्यात आलाय। गोवा राज्यातून कर्नाटक राज्यात येणारे प्रत्येक वाहनांची प्रथम अबकारी चेक नाक्यावर कसून तपासणी करण्यात येते व पुन्हा 30 मीटर अंतरावर असणाऱ्या पोलीस विभागाच्या चेक नाक्यावर त्याच वाहनांची पुन्हा कसून तपासणी करण्यात येते। त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। प्रत्येक वाहनधारकाला दोन्ही चेक नाक्यावर मिळून साधारण अर्धा तासाचा कालावधी घालवावा लागतो। त्यामुळे गोवा येथून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवासी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे। वास्तविक गोवा राज्यातून कर्नाटक राज्यात येणाऱ्या दारूची तपासणी अबकारी चेक नाक्यावर पाहणी करणं योग्य आहे, पण पुन्हा त्याच वाहनांचे पोलीस विभागातर्फे दारूची तपासणी करण्यात येते हे चुकीचं असल्याचं प्रवासी वर्गातून सांगण्यात येतंय। पूर्वीप्रमाणेच एकाच चेक नाक्यावर दोन्ही विभागाने तपासणी करून प्रवासी वर्गाला होणारा मानसिक त्रास कमी करण्याबाबत सांगण्यात येत आहे। त्यामुळे याकडे सातत्याने लक्ष देऊन प्रवासी वर्गाला 2-2 ठिकाणी थांबून नाहक त्रासापासून सुटका करणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट KMM मराठी अनमोड।